तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेच इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। आज आपण संभाव्य टॉपिक पॅटर्न कोणता आहे बघा। संभाव्य पॅटर्न टॉपिक आहे सिलोलिझम। ह्याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील ते तुम्हाला सांगायला आलोय मी मित्रांनो। सिलोलिझम टॉपिक जर पाहिला तर आयोगाला सगळ्यात आवडतीचा टॉपिक सिलोलिझम आहे। तुम्ही जर पाहिलं तर या व्हिडिओचा हा जो यूट्यूबवर ऑलरेडी सिलोलिझम जर सर्च केला तर माझा एक 3-4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, जवळपास मिलियनच्या वरती व्ह्यूज आहे त्याला, तो तुम्ही पाहिला असेल। सगळ्यांची आयडिया क्लिअर आहे, परंतु एमपीएससी करताय तुम्ही टीसीएस आयबीपीएसचा पॅटर्न थोडा वेगळा आहे। म्हणजे मला बीएमसी एक्झाम झाली किंवा बाकीच्या तलाठी मागे एक्झाम झाल्या तर त्याला बऱ्याच पोरांना डाऊट आले की प्रश्नांची उत्तरं त्यांनी वेगळी दिली आणि तुम्ही वेगळी लिहिली होती। आपण आता हा जो सिलोलिझम आहे हा टोटल प्युअरली फक्त एमपीएससी फोकस करून तुम्हाला काय निष्कर्ष निघतात हा विचार करून केले, लक्षात ठेवायचं। ठीक आहे, चला बघा, तुम्हाला हे प्रश्न सोडवायच्या अगोदर तुम्हाला 3 गोष्टी माहिती आहे की सर्व म्हटलं तर मी ही आकृती काढतो एकावर एक, काही एकात एक, काही जर म्हटलं तर मी दोघांचं थोडं कनेक्शन असं काढतो, आणि एकही नाही म्हटलं तर मी काय करतो की सेपरेट 2 गोल काढतो। हे तुमची चित्र आयडिया क्लिअर आहे। बेसिकचा जो 14 मिनिटाचा व्हिडिओ आहे बघा त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता। आता पहा प्रश्नावरून कसं जायचं ते तुम्हाला मी सांगतो। खूप सोपं टॉपिक बघा। विधानं सर्व मानव वाघ आहेत आणि सर्व मानव हुशार आहेत। जेव्हा सर्व नंतरचा जो शब्द आहे तो कॉमन असतो, सर्व मानव, तेव्हा 100% घ्या सर्व मानव वाघाच्या आतमध्ये मानव यायला पाहिजे आणि तेच मानव हुशारचे यायला पाहिजे। 100% आकृती ही अशी येणार, याच्यामध्ये असणारे जे काय मानव आहेत याच्यामध्ये असणारे, थोडक्यात हा जो पार्ट आहे हा मानवाचा आहे। मानव, सर्व मानव हे जे मानव आहेत ते वाघ आहेत आणि हे सर्व मानव काय आहेत, हुशार आहेत। ही अशी आकृती क्लिअर होते, लक्षात ठेवा। हे अशा प्रकारची आकृती कधी काढायची, जेव्हा की सर्व नंतरचा शब्द दोन्हीकडे कॉमन असेल, दॅट टाइम 100% आकृती हीच काढायची, अशीच काढायची। आता बघा याच्यावर निष्कर्ष, सर्व हुशार मानव आहेत, हे सर्व हुशार मानव होतील का, नाही, चूक। सर्व वाघ मानव आहेत, सर्व वाघ मानव होतील का, नाही, चूक। पहिले दोन्ही चूक, 1 गेला 2 गेला। आता तिसरा बघा, वाघ नसणारे हुशार नाहीत, काय आयडिया नाही, याचे काय क्लिअरच कळत नाही। चौथं, काही वाघ हुशार आहेत, हो काही वाघ हुशार आहेत। जो पार्ट एवढा कॉमन जो आहे तो काही वाघ काय हुशार आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर करेक्ट। आकृती काढायला चुकायचं नाही, लक्षात ठेवा। बघा पुढचं काय आहे, सर्व शिक्षक कलाकार आहे। सर्व म्हटलं तर एकात एक, सर्व शिक्षक कलाकार आहेत की नाही, मी कलाकार, सर्व शिक्षक काय कलाकार आहे, सर्व शिक्षक कलाकार आहेत बरोबर। पुढे काही कलाकार आनंदी आहेत, काही कलाकार आणि आनंदीचं रिलेशन घ्या। उगी शिक्षकाला आनंदी बनवू नका, शिक्षक आनंदी नाहीत असं हे म्हणतायत। ठीक आहे, चला आकृती क्लिअर झाली माझी। सर्व शिक्षक आनंदी राहतात, काय संबंध आहे आनंदीचा ते, नाही, चूक। जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात, सर्व आनंदी कलाकार होईल का, नाही, चूक। म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत, चूक आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर। खूप सोपं असतं, फक्त डायग्राम क्लिअर करता आली पाहिजे, बाकी काहीच नाही। बघा पुढचा प्रश्न, विधानं काय दिलेत, काही बिया फुले आहेत, काही बिया, ह्या काही बिया ज्या आहेत ही काय आहेत, फुले आहेत, काही बिया फुले आहेत। पुढे सर्व फुले झाडे आहेत, फुलाच्या बाहेर झाड येणार, सर्व फुले झाडे आहेत। पुढे सर्व झाडी पानं, हे पाने आहे, सर्व झाडी पानं, आणि काही पानं शाखा, पाण्याचा फक्त शाखाचा विषय घ्या, शाखांना इकडे घेऊन येऊ नका, क्लिअर। डायग्राम काढताना अशीच आली पाहिजे। मग काही शाखा फुले आहेत, शाखा इकडं फुलं इकडं, काही संबंध नाही। काही पाने बिया आहेत, काही पानं बिया आहेत, बघा काही पानं बिया 100% बरोबर आहे, काही पानं बिया बरोबर। पुढे काही पाने फुले आहेत, काही पाने फुलं आहेत, काही पानं फुले बरोबर, म्हणजे 2 आणि 3 बरोबर, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट। आकृती काढताना चुकायचं नाही, बाकी सिलोलिझम सारखा सोपा टॉपिक नाही। बघा पुढचा प्रश्न,
सर्व कमळे कोआला आहेत. सर्व 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 आकृती कमळे, आतमध्ये कमळे. सर्व कमळे काय आहेत? कोआला. कोआला. सर्व कमळे कोआला आहेत. सर्व कोआला बोटी आहेत. कोआला आतमध्ये, बोटी बाहेर. बोटी, सर्व कमळे बोटी दिले. काही भिंती बोटी, काही भिंत बोटी. हे बघा भिंतीचा आणि बोटीचाच विषय येईल. हा आला भिंती. करेक्ट. मग याच्यावर निष्कर्ष पाहिला बघा. पहिला, काही बोटी कमळे आहेत. काही बोटी कमळे आहेत. हो आहेत, बरोबर आहे. काही भिंती कोवाळा आहेत. काही भिंती कोवाळा आहेत. असतीलच असं नाही, चूक. बर, सर्व कोवाळा कमळे आहेत. सर्व कोवाळा कमळे कसे होईल? सर्व कमळे कोवाळा आहेत म्हणजे काही कोवाळा कमळे होतील. त्यामुळे हे काय चूक. म्हणजे फक्त बरोबर ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. सोपा. बघा पुढचा प्रश्न. सर्व कुलपे किल्ले आहेत. सर्व सर्व एकात एक. सर्व कुलपे, हे आलं कुलुपे. सर्व कुलुपे काय आहेत? किल्ले आहेत. किल्ल्या. सर्व कुलुपे किल्ले आहेत. सर्व किल्ल्या दरवाजे. सर्व किल्ल्या दरवाजे बघा हे दरवाजे. सर्व किल्ल्या दरवाजे आहेत. काही दरवाजे खिडक्या. काही दरवाजाचा खिडक्याचा विषय चाललाय. काही दरवाजा खिडक्या. आणि पुढे काही खिडक्या फर्श. खिडक्याचा आणि फर्शचा विषय आहे. क्लिअर. यांना उगी चिटकायचं नाही. मग यांच्यावरून कोणता निष्कर्ष निघतो बघा बरं. बघा पहिलं, काही किल्ल्या खिडक्या. किल्ल्या इकडं, खिडक्या इकडं, काही संबंध नाही. काही फर्श दरवाजे. दरवाजे इकडं, फर्श इकडं, काही संबंध नाही. कोणतेही कुलूप हे खिडक्या नाहीत. बघा नाहीचं वाक्य आलं. नाहीचं. कोणतेही कुलूप खिडक्या नाही. हो बरोबर आहे मानताल तुम्ही. नाही, हे असेल असं नाही. कन्फर्म जर नसणारच आहे ते काय म्हणतायत? कोणतेही कुलूप खिडक्या नाही. कुलपांचा खिडक्याचं जमणार नाही म्हणतायत ते. नाही म्हटलं तर आता एक पॉसिबल आकृती काढायची कुलपाची खिडक्याची. होऊ शकतं का? हे खिडक्या असं जाऊन हे असं होऊ शकेल का? होऊ शकेल. त्यामुळं कन्फर्म नाही हे पण बरोबर सांगता येत नाही. त्यामुळे हेही चूक. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. इथं लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस निष्कर्षामध्ये नाहीच वाक्य असतं तेव्हा एका आकृतीने अंदाज नाही लावायचा. अजून एक पॉसिबल त्यांचं जुळू शकतं का हा विचार करायचा. जुळू शकतं का हा विचार करायचा. ठीक आहे. आणि मग जेव्हा दोन्ही बाजूनी चूक ठरेल तेव्हा ते बरोबर मानता येतं. लक्षात ठेवा. आता याच्यात अजून एक पॅटर्नचा शेवटचा प्रश्न येतो. तो कोणता? असे विविध स्टेटमेंट दिले जातात. वरती वाक्य दिले बघा. खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत. 3 विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्यायात तिसरे विधान अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान दर्शवणारे आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट पैकी पर्याय फ्रेम करताना काय केले त्यांनी? पहिल्या दोघांवरून तुमचं तिसरं अनुमान निघलं पाहिजे. पहिल्या दोघांवरून तिसरं अनुमान निघलं पाहिजे. पहिल्या दोघांवरून तिसरं अनुमान. पहिल्या दोघांवरून तिसरं अनुमान. लक्षात ठेवायचं. मग असे प्रश्न काय करायचं? हे नाही विचार करत बसायचं. पर्यायाकडे जायचं. पर्यायाकडे आणि चौथ्यापासून ट्राय करायचं मित्रांनो. पहिल्या चौथ्यापासून पहिल्या दोघांवरून पुढचा निष्कर्ष निघतोय का बघा. ई बघा. ई बघा. ई हा जो ई आहे ई हा काय बघा. जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुलं आहेत. जे सर्व क्रिकेट खेळतात, जे काही सगळे क्रिकेट खेळतात ती मुलं आहेत. मुलं. ड काय सांगतोय? आम्ही क्रिकेट खेळतो. जे कोणी क्रिकेट खेळते ती मुलगा आहे. मुलं आहेत. अमित क्रिकेट खेळतो. ह्याच्यावर निष्कर्ष पहिला अमित मुलगा आहे. हो करेक्ट आहे. जे क्रिकेट खेळतात ती मुले. अमित क्रिकेट खेळतो म्हणजे अमित 100% मुलगाच आहे. कन्फर्म ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे याला तार्किकदृष्ट्या संबंधित क्रमबद्ध असं म्हटलं जातं. पहिल्या दोघांवरून तिसरा निष्कर्ष निघतो का एवढं तुम्हाला चेक करायचं असतं, बाकी काहीच नाही. त्यामुळे सिलोलिझम सगळ्यात आवडीचा टॉपिक आयोगाचा. ह्याच्यावर प्रश्न हमखास येणार आणि तुम्हालाही हमखास मार्क मिळणार हे मला निश्चित कळतंय. तरी सुद्धा मित्रांनो दररोज प्रॅक्टिस म्हणून आपली जी काय बूस्टर 2.0 टेस्ट सिरीज आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट वरती मी टाकतोय. दररोज तुम्ही PDF डाउनलोड कर घ्यायची, सोडवायची. लगेच आन्सर की पण असते. ज्यांना कोणाला व्हिडिओ एक्सप्लेनेशन पाहिजे तुम्ही जॉईन करू शकता आपल्या ॲपमध्ये. इथं तुम्हाला दिसेल की 199 रुपये फी आहे 25 टेस्टची. पण ज्यांना वाटते व माझ्याकडे एवढी फी नाही सर, थोडीफार कमी होईल का, त्यांनी 2025 हा कुपन कोड वापरा
आणि तुम्हाला त्याची फी 50% कमी होऊन जाईल. प्रश्न असा आहे 50% कमी का? तर शेवटी मलाही कॉस्ट आहे काहीतरी, टायपिंग मटेरियल फॉर प्रिंटिंग मटेरियल सगळं आहे. आणि एक वारंवार आवर्जून सांगेल, जे पुण्यात विद्यार्थी आहेत त्यांनी अकॅडमीवरून स्वतः तुमचा प्रिंटिंगचा खर्च मी करतो, कारण पेपर प्रिंटिंग करण्यासाठी 4 रुपये खर्च येतोय, 25 चोख, कळते ना? ह्या सगळ्या गोष्टीचा मी खर्च करायला तयार आहे. तुम्ही या, तुम्ही सोडवा, तुम्ही जिंका, मला आनंद आहे. ठीक आहे. ज्यांना वन डे रिव्हिजन बॅच करायची त्यांनी करा, काही अडचण नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा, आयोगाला ओळखायचंय तर तुम्हाला आयोगाला ओळखायचंय फक्त आणि फक्त PYQ बुकच्या माध्यमातून. ह्याची PYQ बॅच पण अवेलेबल आहे, पण सध्या नको, आता परीक्षेला काळ कमी आहे. आफ्टर एक्झाम तुम्हाला PYQ बुक्स आणि PYQ बॅच क्लिअर करायची. लक्षात ठेवा, तुम्हाला कळणार आहे की आयोगाचा पेपर कसा आलाय. ठीक आहे. चला मग भेटूया पुढील संभाव्य पॅटर्न मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.